नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगोल्याजवळ अपघातात शेनीतील मायलेकाचा मृत्यू. हैदराबादहून आपल्या मूळ गावी परतत असताना आंधळगाव तालुका सांगोला येथे राष्ट्रीय महामार्गावर मोटार आणि जेसीबीच्या अपघातात शेनी तालुका वाळवा येथील आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कुटुंबातील अन्य 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. सूरज अशोक पाटील वय 33 व शारदा अशोक पाटील वय 60 अशी मृत मायलेकाची नावे आहेत. ही घटना सोमवारी दिनांक 8 रोजी सायंकाळी 6 वाजता मंगळवेढा ते सांगोला रस्त्यावर घडली. या घटनेमुळे शेणे परिसरावर शोककळा पसरली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की शेणे येथील रहिवासी असलेले सूरज पाटील हे व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनियर व शासकीय कंत्राटदार होते. त्यांचे भाऊ विशाल पाटील हे हैदराबाद येथे नोकरीस आहेत. त्यांना भेटण्यासाठी सूरज पाटील, त्यांचे वडील अशोक पाटील, आई शारदा, पत्नी नीता आणि पुतण्या आयुष असे 5 जण मोटारीतून क्रमांक MH50 MU 5121 हैदराबादला गेले होते. सोमवारी हे सर्वजण हैदराबादहून गावी परतत होते. सूरज मोटार चालवत होता तर वडील अशोक पाटील त्यांच्या शेजारील सीटवर बसले होते. आई शारदा, पत्नी नीता आणि पुतण्या आयुष हे मागील सीटवर बसले होते. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा सांगोला दरम्यान आंधळगाव हद्दीत त्यांच्या मोटारीची जेसीबीशी धडक झाली. अपघातात सूरज आणि त्यांची आई शारदा यांचा मृत्यू झाला तर त्यांचे वडील, पत्नी आणि पुतण्या हे 3 गंभीर जखमी झाले. या अपघाताची नोंद सांगोला व मंगळवेढा पोलीस ठाण्यात झाली आहे. मृत सूरज आणि शारदा पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी शेणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.